मातंगाच्या वज्रमुठीत हिंदुत्व नव्हे तर हिंदुत्वाच्या मगरमिठीत मातंग समाज. काय? मातंगाच्या वज्रमुठीत हिंदुत्व नव्हे तर हिंदुत्वाच्या मगरमिठीत मातंग समाज. हिंदुत्वाच्या मगरमिठीत मातंग समाज या विषयावर पुन्हा एकदा या विषयावर बोलण्याची गरज वाटू लागली. कारण धर्मवीर 2 या चित्रपटामध्ये हा डायलॉग आहे की मातंगाच्या वज्रमुठीत हिंदुत्व, परंतु मातंगाच्या वज्रमुठीत हिंदुत्व नाही तर हिंदुत्वाच्या मगरमिठीत मातंग समाज. हे सत्य आहे. खरं तर या डायलॉगवरती, या वाक्यावरती, मातंगाच्या वज्रमुठीत हिंदुत्व यावरती अनेक प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत. आणि यावरती मी सुद्धा याच्या अगोदर याचा समाचार घेणारा व्हिडिओ मी बनवलेला आहे. आज पुन्हा एकदा त्याच्यावरती भाष्य करावं असं वाटलं, म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून यावर भूमिका मांडतो आहे. खरं तर हिंदुत्वाला भिडणारा एकच समाज आहे महाराष्ट्रामध्ये. हिंदुत्वाला भिडणारा एकच समाज म्हणजे आंबेडकरी समाज, बौद्ध समाज. हिंदुत्वाला भिडणारी एकच चळवळ म्हणजे आंबेडकरी चळवळ, बौद्ध चळवळ. आणि या चळवळीमध्ये जर मातंग समाज सामील झाला, आंबेडकरी समाजामध्ये आणि बौद्ध समाजाच्या हातात हात घालून बौद्ध समाजाच्या आंबेडकरी समाजाच्या जोडीला जर मातंग समाज गेला आणि बौद्ध आणि मातंग यांचा एकच प्रबुद्ध समाज बनला आणि बौद्ध आणि मातंग यांच्या एकच प्रबुद्ध समाज बनलेली वज्रमुठ बनली, बौद्ध आणि मातंग यांचा एकच प्रबुद्ध समाजाची वज्रमुठ बनली, तर त्या वज्रमुठीने हिंदुत्वाचा पाला पाचोळा झाल्याशिवाय राहणार नाही. त्या वज्रमुठीत हिंदुत्व चुरगळल्याशिवाय राहणार नाही. बौद्ध आणि मातंगाचा एकच प्रबुद्ध समाज बनला आणि ह्या प्रबुद्ध समाजाच्या वज्रमुठीत हिंदुत्वाचा पाला पाचोळा झाल्याशिवाय राहणार नाही, हिंदुत्व चुरगाळून गेल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मातंग समाजाला आंबेडकरी समाजापासून तोडण्यासाठी, मातंग समाजाला आंबेडकरी चळवळीपासून तोडण्यासाठी, किंबहुना मातंग समाज हा बौद्ध धम्म चळवळीला आंबेडकरी चळवळीमध्ये सामील होऊ नये, बौद्ध समाजाबरोबर आपल्या सख्या भावाबरोबर मातंग समाज जाऊ नये किंवा आंबेडकरी चळवळीमध्ये तो सामील होऊ नये आणि बौद्ध आणि मातंगाची एकच वज्रमुठ बनवू नये, म्हणून मातंगाच्या वज्रमुठीत हिंदुत्व हा मांगाला उल्लू बनवण्याचा, मातंग समाजाचा बुद्धिभेद करण्याचं हे एक फार मोठं ब्राह्मणी षडयंत्र आहे. आणि हे षडयंत्र मातंग समाजामध्ये मोठ्या जोरात मातंग समाजाला फसवण्यासाठी मातंग समाजातीलच काय दलाल, चमचे, भाजपचे काय लोकप्रतिनिधी, आमदार बरोबर घेऊन मातंगाच्या वज्रमुठीत हिंदुत्व हा मातंगाला उल्लू बनवण्याचा प्रोग्राम मातंग समाजामध्ये शिजवला जात आहे. आणि त्यातून मातंग समाजाचं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान केलं जात आहे. हिंदुत्वाच्या दावणीला किंवा हिंदू धर्म व्यवस्थेचे मानसिक गुलाम बनवण्याचं षडयंत्र फार मोठं या माध्यमातून रचलं जात आहे. त्याची थोडीशी चिरफाड करण्याकरताच ही भूमिका मांडतोय की मातंगाच्या वज्रमुठीत हिंदुत्व नाही. काय? मातंगाच्या वज्रमुठीत हिंदुत्व नव्हे तर हिंदुत्वाच्या मगरमिठीत मातंग समाज. ही भूमिका, हे सत्य आहे. हे सत्य सुज्ञ मातंग समाजाने ओळखलं पाहिजे आणि हिंदुत्वाच्या, भाजपच्या, RSSच्या आणि समरसता मंचच्या दलालांच्या नादी न लागता या हिंदुत्वाच्या मगरमिठीतून मातंग समाजाला बाहेर काढणं हेच खरं मातंग समाजाच्या प्रगतीचं आणि परिवर्तनाचं खरं लक्षण आहे. आणि ह्यासाठी लहुजींच्या वारसदारांनी, क्रांती रक्षक लहुजी वस्तादांच्या वारसदारांनी
साहित्यरत्न आंबेडकरवादी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या अनुयायांनी आणि मुक्ता साळवे यांच्या विचाराच्या वारसदारांनी ही भूमिका घेऊन मातंग समाजामध्ये प्रबोधन करावं, याच्यासाठी ही भूमिका आहे. खरं तर मातंग समाज ज्याच्या वज्रमुठीत जर हिंदुत्व आहे असं जर तुमचं म्हणणं असेल, काय मातंग समाजाच्या वज्रमुठीत जर हिंदुत्व असेल तर ही वज्रमुठ मांगाचाच गळा का आवळतोय? काय मातंगाच्या वज्रमुठीत जर हिंदुत्व असेल तर ही वज्रमुठ मांगाचाच गळा का आवळती? हे वज्रमुठ मांगाला हिंदू बी समजत नाही आणि माणूस बी समजत नाही. हिंदुत्वाची ही वज्रमुठ, हिंदुत्व 21व्या शतकात सुद्धा हिंदुत्व मातंग समाजाला हिंदू बी मानत नाही आणि माणूस बी मानत नाही, तरी सुद्धा मातंगाच्या वज्रमुठीत हिंदुत्व हे असं कसं रे भाडव्यानो? असं कसं रे हिंदुत्ववाद्यानो? आणि त्या हिंदुत्ववाद्याची दलाली करणारे आमच्यातील मातंग समाजातीलच चमच्यानो दलालानो हे असं कसं रे? मांगाला उल्लू बनवायला लागलाय. मांगाला उल्लू बनवण्याचा प्रोग्राम आहे. मातंगाच्या वज्रमुठीत हिंदुत्व हा मांगासाला उल्लू बनवण्याचा प्रोग्राम आहे. आणि मग अरे बाबा, मातंगाच्या हातात जर वज्रमुठीत जर हिंदुत्व असेल तर तुमचं हिंदुत्व मांगावरच का जास्त अन्याय अत्याचार करतंय? आमच्या हातात वज्रमुठी असेल, हिंदुत्वाची आमच्या वज्रमुठीत जर हिंदुत्व असेल तर ते हिंदुत्व मांगाचाच गळा का आवळतंय? ते हिंदुत्वाची वज्रमुठ मांगाचाच गळा का आवळते? मातंग समाजावरच अन्याय अत्याचार का करते? अरे ते हिंदुत्व मांगाला हिंदू तरी मानतंय का? बरं जाऊ द्या, हिंदू नाही, हे हिंदुत्व मांगाला माणूस तरी मानतंय का? आणि जर हिंदुत्व मांगाला माणूस बी मानत नाही आणि हिंदुत्व मानत नाही तर मग मातंगाच्या वज्रमुठीत हिंदुत्व कसं रे? कसं असेल? मातंगाच्या वज्रमुठीत जर हिंदुत्व असेल तर हे हिंदुत्व मांगालाच मंदिरात प्रवेश नाकारला जातोय. मांगाला मंदिरामध्ये काय येऊ दिलं जात नाही. अरे अशा कितीतरी घटना रोज घडत्या, त्या घडून गेलेल्या आहेत. एखाद्या जालन्याच्या भागामध्ये एक मातंग समाजाचा मुलगी आणि तिचा बाप दोघं मारुतीच्या देवळात पाया पडायला गेल्यानंतर त्यांना जा विचारला, तुम्ही मांग असताना, तुम्ही खालच्या जातीचे असताना तुम्ही मंदिरात कसा गेला? म्हणजे मांगाला हिंदू मानत नाही, खालची जात मानते, अस्पृश्य जात मानते. आणि तरी आमच्या वज्रमुठी जर हिंदुत्व असेल तर आम्हाला मंदिरात दर्शन घ्यायची कशी काय बंदी? म्हणजे तुम्ही मांगाला हिंदू मानत नाही आणि शिवाय मातंग समाजाचा हे हिंदुत्व मातंग समाजाचा व्यक्तीचा अंतविधी हिंदू मशानभूमीत होऊ देत नाही. एवढंच काय, पण एका मातंग समाजाचा एक लहान लेकरू, लहान मुलगा, भुकेनं व्याकुळ झालेला मुलगा, उन्हातानाचं उन्हातानाच्या रस्त्यावर पडलेले दगडाचे गोटे, शेंदूर पासलेले दगडाचे गोटे, हिंदू धर्म व्यवस्थेचे दगडाचे गोटे असणारे देव, त्याच्यावरती कुत्रं वर टांगडी करून मुतून गेले, निवद खाऊन गेले, नैवेद्य खाऊन गेले, खाऊन वरनं त्या दगडाच्या देवावर शेंदूर पासलेला मुतून गेले वर तांगडी करून. तिथं त्या कुत्र्याला काय केलं की जात नाही? काय केलं नाही त्या कुत्र्याला हिंदुत्ववाल्यांनी, जातीवाद्यांनी त्या कुत्र्याच्या विरोधात काय कारवाई केली नाही. त्याला आपल्या दगडाच्या देवावर मुतून गेलं खाऊन, तरीच या कुत्र्याच्या विरोधात हिंदुत्ववाद्याची तक्रार नाही. पण एका मांगाच्या भुकेजलेल्या पोराला भूक लागली म्हणून त्या दगडाच्या देवावरचे नैवेद्य खाल्लं, दगडाच्या देवाला स्पर्श केला, नैवेद्य खाल्ले म्हणून त्या मातंग समाजाच्या कवळ्या मुलाला भर उन्हामध्ये गरम झालेल्या तापलेल्या परशीवर झोपून चटकं दिले. वार तुमचं हिंदुत्व. मांगाच्या लहान कवळ्या मुलाला तापलेल्या परशीवर चटकं देतंय तुमचं हिंदुत्व. का तर तुमच्या दगडाच्या देवाला त्या पोरानं स्पर्श केला, भुकेनं व्याकुळ झालेलं त्या पोरानं दगडाच्या देवावरचे नैवेद्य खाल्ले म्हणून. म्हणजे कुत्र्यापेक्षा बी हीन वागणूक
तुम्ही मातंग समाजाला देताय, कुत्र्यापेक्षा सुद्धा हीन वागणूक तुम्ही मातंगाला देताय आणि वरून परत उलट म्हणता हिंदुत्वाच्या वज्रमुठीत हिंदुत्वाच्या मातंग समाजाच्या वज्रमुठीत हिंदुत्व. वार लबाडानं आणि त्या लबाडाची दलाल करणाऱ्या मातंग समाजातील कोल्ह्यानं हिंदुत्व मातंगाच्या वज्रमुठीत हिंदुत्व म्हणून मांगाची दिशाभूल करताय. अरे कुत्र्या मांजरापेक्षा बी हीन वागणूक 21व्या शतकामध्ये सुद्धा मातंग समाजाला हे हिंदुत्व देत असेल. काय कुत्र्यापेक्षा सुद्धा हीन वागणूक जर 21व्या शतकात मातंग समाजाला भेटत असेल तर मातंगाच्या वज्रमुठीत हिंदुत्व कसं आणि म्हणून मातंगाच्या वज्रमुठीत हे हिंदुत्व नव्हे तर हिंदुत्वाच्या मगर मिठीत मातंग समाज. हे सत्य आहे, हे समजून घ्या. हिंदुत्वाला, भाजपला, RSSला आणि समरसता मंचला आणि हिंदुत्ववाद्यांना सगळ्यात स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारी जात आणि वस्तू म्हणजे मातंग समाज. आणि त्याचाच भाग म्हणून त्यांनी मातंगाच्या वज्रमुठीत हिंदुत्व ठेवले आहे. आणि इकडं मातंगाच्या वज्रमुठीत हिंदुत्व म्हणायचं, दुसऱ्या बाजूला हिंदुत्ववाद्यांनी, जातीवाद्यांनी मातंग समाजावरती रोजच हल्ल्या आणि अत्याचार होत असताना एकही हिंदुत्ववादी मांगाच्या मदतीला, मांगाच्या संरक्षणासाठी धावत नाही. तो जातीवाद्याचीच बाजू घेतो. हिंदू आणि हिंदुत्व हा मातंगाची वज्रमुठ असू शकत नाही, धर्म असू शकत नाही, तर ती मानसिक गुलामी. अरे या मानसिक गुलामीच्या विरोधात महात्मा फुल्यांच्या शाळेमध्ये शिकणारी मातंग समाजातील मुक्ता सळवेणी आम्ही धर्म नसणारी माणसं म्हणून इथली धर्म चिकित्सा केली आणि हिंदू हा आमचा धर्म नाही नाकारला ना. हिंदुत्व आमच्या 250 वर्षापूर्वी 11 वर्षाच्या मुलीनं, मातंग समाजाच्या मुलीनं मुक्ता सळवेणी हिंदुत्व नाकारलंय. आम्ही हिंदुत्वाची चिकित्सा केली. अरे 250 वर्षापूर्वी मातंग समाजाच्या 11 वर्षाच्या पोरीला जे कळलं ती 21व्या शतकातील मातंग समाजाला ते का कळू नये हा खरा प्रश्न आहे. म्हणून बाबांनो, मातंगाच्या वज्रमुठीत हिंदुत्व नाही तर हिंदुत्वाच्या मगरमिठीत मातंग समाज आहे. आणि याचा जाब मुक्ता सळवेणी विचारलेला आहे 250 वर्षापूर्वी. आम्ही धर्म नसणारी माणसं, हिंदू आमचा धर्म नाही आणि हिंदुत्व सुद्धा आमचा धर्म नाही आणि वज्रमुठ बी नाही, हे मुक्ता सळवेणी 250 वर्षापूर्वी चिकित्सा करून सांगितलंय ना. आणि हिंदुत्वाच्या देवाला प्रश्न विचारलाय की बाबा आमचा धर्म कोणता सांग तरी एकदा. बौद्ध धम्म हाच मातंग समाजाची नैसर्गिक ओळख आहे. काय बौद्ध धम्म, बुद्ध आणि धम्म, बौद्ध धम्म हीच मातंग समाजाची नैसर्गिक ओळख आहे. हिंदू धर्म व्यवस्थेच्या विरोधात आंदोलन करण्याची नैसर्गिक आणि नैतिक जबाबदारी हे मातंग समाजाची आहे. कारण बौद्ध धम्म ही मातंग समाजाची खरी ओळख आहे, नैसर्गिक ओळख आहे. म्हणून हिंदुत्वाच्या मगरमिठीत सापडलेल्या मातंग समाजाला बाहेर काढणं. काय मातंगाच्या वज्रमुठीत हिंदुत्व नाही तर हिंदुत्वाच्या मगरमिठीत मातंग समाज आणि हिंदुत्वाच्या मगरमिठीत सापडलेल्या मातंग समाजाला त्यातून बाहेर काढणं हीच खरं मातंग समाजाची प्रगती आहे. हेच खरं मातंग समाजाचं खरं विकास आणि परिवर्तन आहे. आणि ते करण्यासाठीच क्रांतिरक्षक लहुजी वस्तादांच्या वारसदारांनी पुढे यावं, मुक्ता सळवे यांच्या वारसदारांनी पुढे यावं, आंबेडकरवादी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या वारसदारांनी पुढे यावं, याच्यासाठीच ही भूमिका आहे.